नमस्ते, माय नेम इज प्रतिभा नांगरे आणि मी बिलॉंग करते कोल्हापूरहून. मी सुनीता पाटील मुंबईवरून आली आहे. मी सविता मनीष टेंबरे, मी भिवंडीहून आले. नमस्कार, मी ज्योती वायकर, मी पुणे येथे राहते. हॅलो, माझं नाव डिया बेरा आहे. मी पुण्यावरून आली आहे. माझं नाव नेहा पवार आहे, मी पुण्यावरून आली आहे. मेरा नाम शाहीन है, मैं औरंगाबाद से आई हूँ. मी सोनाली कोठावदे, मी पुण्याहून आले होते. नमस्ते, मी रश्मी यादव, मी पुण्याहून आली आहे. मॅमचा फर्स्ट सेमिनार जो होता ना, मी पुण्यामध्ये अटेंड केला होता. त्याच्यानंतर ह्या सेमिनारबद्दल UMB प्रोग्राम जो त्यांचा आहे, म्हणजे याच्यामध्ये मेकअप झाला, मेडिटेशन झालं, हेअरस्टाईल झालं, हेअरकट वगैरे, नेल आर्ट झाले, हे सगळं त्याच्यामध्ये प्रोग्राम होतं. आणि ते शिकायला मी इथं आलेली होती. 3 दिवसाचा इथला प्रोग्राम होता, पण खूप छान वाटला. म्हणजे जेवढी वर्थ होती त्याच्यापेक्षा बऱ्याच काही गोष्टी आम्हाला, म्हणजे टेक्निक्स झाल्या, छोट्या मोठ्या गोष्टींवर ज्या चुका होत होत्या त्या आमच्या क्लिअर झाल्या त्याच्यामध्ये, किंवा जी काही छोटी मोठी गोष्ट होती त्या त्यांनी बारीकीने सांगितलं किंवा आमच्याकडून करून घेतल्या. आणि कसं असतं की बाकीकडे पण खूप फीज जास्त घेतात, पण बऱ्याच काही गोष्टी म्हणजे प्रॅक्टिकल हँड ऑन प्रॅक्टिस वगैरे आपल्याला भेटत नाही, पण इथे ती पण भेटली. आणि प्लस कसं असतं की यांच्या अकॅडमीमध्ये सगळ्या गोष्टी त्या करून घेतल्या जातात. का तर मी त्यांची खूप ओल्ड स्टुडंट आहे, त्यामुळे ह्या गोष्टी मलाही माहिती आहेत की हाताला धरून ते शिकवतात प्रत्येक गोष्टी. आणि मॅडमनी प्रत्येक गोष्ट खूप छान पद्धतीने शिकवली. मॅडमनी मेकअप शिकवला, आधी मॉडेलवरती केलं आणि खूप छान एक्सप्लेन केला. नंतर आमची प्रॅक्टिससुद्धा घेतली. आता खूप काही लोक होते म्हणजे ज्यांनी आधीपासून शिकलेले होते, पण खूप काही लोक, फॉर एक्झाम्पल मी फर्स्ट टाईम कोणावरती मेकअप केला आणि तो पण ब्रायडल मेकअप केला. मे बी मी एवढं छान नसेल केलं, पण माझ्या पद्धतीने मी खूप छान केलं असं मला वाटलं. फर्स्ट टाइम केला पण खूप छान केला. तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मेकअप सगळं शिकवलं, टेक्निक त्यांनी दिल्या. 3 दिवसामध्ये त्यांनी खूप नॉलेज दिले. माझं ऑलरेडी छोटं पार्लर आहे, पण इकडे आल्यावर ज्या काय मी मेकअपच्या टेक्निक पाहिल्या, ज्या काय मॅडमनी शिकवल्या, चांगलं वाटलं. एकंदरीत इम्प्लिमेंट मी माझ्या बिझनेसमध्ये आता करू शकते. मॅडमच्या पहिल्या सेमिनारला पण गेले होते. मग मला मॅडमचा पहिला सेमिनार खूप आवडला, त्यामुळे मी 3 दिवसाच्या सेमिनारसाठी आले. आणि मॅडम खूप छान शिकवतात. आम्ही वर्कशॉप अटेंड केला आणि खरंच खूपच शिकण्यासारखं आहे इथे. HD मेकअप कसा करायचा आणि तो लगेच म्हणजे क्विक कसा करायचा, लवकरात लवकर कसा आवरायचा, हे पण मॅडमकडून चांगल्या पद्धतीने कळलं. इथे मी नेल आर्ट शिकले नव्हती. अगोदर मला बेसिक गोष्टी काहीच माहिती नव्हती, पण मी इथं आल्यानंतर बेसिक गोष्टी शिकले. नेल आर्ट कसं करायचं, काय करायचं हे चांगल्या पद्धतीने मॅमने शिकवलं. त्याचबरोबर हेअरडू पण शिकले. तर त्याच्यामध्ये सीझरसुद्धा पकडता येत नव्हती, पण सीझरसुद्धा पकडायला शिकले. ब्लो ड्रायर येत नव्हतं. ब्लो ड्रायरचं मेन म्हणजे सेक्शन महत्त्वाचे आहेत, तर सेक्शन कसे काढायचे तेही शिकवलं. आणि कुठे पण अडचणी येत होत्या आणि मॅडमची टीम कुठे पण प्रॉब्लेम येत होत्या, तर आम्ही सारखं त्यांना विचारत होतो आणि त्या प्रत्येक वेळी येऊन आम्हाला सांगत होत्या की हे असं नाही करायचं, तसं करायचं. तेव्हा आम्ही ठरवलं की या वर्कशॉपमध्ये यायचं. मेकअपसाठी, हेअरसाठी आणि नेल आर्टसाठी एक चांगला पॅकेज आमच्यासमोर आला होता. पण नंतर असा प्रश्न पडला की अरे प्रोडक्टचं काय करायचं, प्रोडक्ट आमच्याकडे नाही आहेत, कारण HD प्रोडक्ट खूप महाग असतात. पण मॅडम बोलल्या तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही फक्त या, तुम्हाला सगळं प्रोव्हाइड होईल, तुम्हाला हँड ऑन प्रॅक्टिस मिळेल, आमच्याकडचे सगळे प्रोडक्ट तुम्हाला मिळतील. येऊन मला खूप काही शिकायला मिळालं. मला म्हणजे मेकअपचं काहीच नॉलेज नव्हतं. मग जेव्हापासून मी तरी मॅमला भेटली तेव्हा मॅमनी आम्हाला लहान टिप्स, छोट्या टिप्स अशा आम्हाला सगळं समजवल्या, शिकवल्या. आणि त्याच्यामुळे मी खूप काही शिकली. मी कधी मेकअपही केला नाही. आणि मी फर्स्ट टाईम जेव्हा मेकअप केला तेव्हा मला असं कळलं की नाही, म्हणजे मॅडमचं जे शिकवणीची पद्धत आहे ती खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे. आणि त्या लहान टिप्स एकदम समजून सांगतात. मेरा ये 3rd सेमिनार है. मतलब मुझे यहाँ आके इतनी खुशी हुई. सबसे पहले ज़्यादा खुशी हुई कि मैंने नेल आर्ट सीखा. कैट आए नेल आर्ट्स, मतलब प्रैक्टिस करने को मिला. बहुत अच्छी बात है. मैम से हमारे को बहुत कुछ सीखने को मिला. मैम ने इतनी अच्छी बातें बताई. फिर हमको हेयर कट का प्रैक्टिस करने को मिला. मी मॅमचं पुण्याचं 1 डेचं सेमिनार अटेंड केलं होतं. भोसरीमध्ये होतं ते मला खूप आवडलं. म्हणून मग मी आणि माझ्या मैत्रिणींनी डिसाईड केलं की आपण पुढचं मॅमचं जे लोणावळ्याचं सेमिनार आहे ते अटेंड करूया. खूप छान वाटलं. मॅमनी खूप काही म्हणजे खूप दिलं, म्हणजे जेवढं आम्ही विचार पण केला नव्हता त्याच्याहून जास्त आम्हाला भेटलेलं आहे.
आणि मॅमची शिकवण्याची पद्धत हे खूप छान आणि ह्या पद्धतीने मॅम एकदम सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलेलं आहे. आणि आपले जे पॉवर माइंड, सबकॉन्शियस माइंड कसे वर्क करतात किंवा कसे वर्क करून घेतले पाहिजेत किंवा आपण त्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि माइंडसेट क्लिअर असेल तरच आपण जे काही गोल्स आहेत, ड्रीम आहे ते आपण कंप्लीट करू शकतो. तर त्या सगळ्या गोष्टी मॅमनी खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितल्या आणि मला तर ट्रेनिंग खूप आवडलं. आणि मी ऑलरेडी मेकअप आर्टिस्ट आहे, पण मला मॅमकडून खूप चांगल्या नवीन टेक्निक मिळाल्या आणि इझी मिळाल्या, त्यामुळे मी मेकअप खूप छान करू शकले. ज्यांना जास्त फीज अफोर्ड नाही होऊ शकत ते सुद्धा लोक येऊन इथे त्यांना जे काही करायचं आहे लाईफमध्ये तेही ते येऊन शिकून करू शकतात. इथे फक्त मेकअपच नाही तर मेकअप सोबत आपलं माइंडसेट कसा बनवायचा किंवा तुम्ही म्हणजे लाईफमध्ये कसं बिझनेस करू शकता किंवा कसं पुढे जायचं, त्याच्यासाठी तुम्हाला योग्य पाथ कसा म्हणजे निवडला पाहिजे वगैरे ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला शिकवलं जातं. प्लस मेडिटेशन म्हणजे फक्त मेकअप नाही तर तुमचं माइंडपासून सगळ्या गोष्टी किंवा तुमच्या इव्हन तुमच्या भावना वगैरे जे काही आहे त्याला कसं कंट्रोल करून कसं पुढे जायचं याच्याबद्दल माहिती दिली जाते. आणि हा सेमिनार खूप छान झाला 3 दिवसाचा आणि खूप आवडला मला. आणि मेडिटेशनमुळे माइंड एकदम फ्रेश झालं आहे, एनर्जी आली आहे, छान वाटतंय आणि मी माझ्या बिझनेसमध्ये आता इम्प्रूव्ह इथे आल्यामुळे अजून करू शकते. माइंडबद्दल सांगितलं, आम्हाला मेडिटेशन करवलं. तर आता असं लोकांना वाटेल अरे मेकअप आणि हेअरबद्दल आता हे मेडिटेशन वगैरे कशाला, ह्याचं पण उत्तर मॅमनी दिलं. मॅमनी सांगितलं जर हे मला आधीपासून माहीत असलं असतं तर मी आधीच खूप काही केलं असतं. बिकॉज आपण काय पण करतो सर्वात इम्पॉर्टंट आपला माइंडसेट असतो. जर आपला माइंडसेटच नसला तर आपण पुढे काहीच करू शकत नाही. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी झाल्या येते. आपली भीती घालवण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज झाल्या तर त्याच्यासाठी फायर वॉक होतं, काचेवरून चालणं होतं, ह्यासुद्धा गोष्टी करून घेतल्या. तर खूप खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे जी काही भीती आहे ती नाहीशी झाली, कॉन्फिडन्स बिल्ड झाला. बेस्ट गुरु म्हणजे इवन टीचिंगमधून पण प्लस लाईफमध्ये सुद्धा त्यांचा खूप म्हणजे मला सपोर्ट तसा भेटतो. प्रत्येक ठिकाणी इन्स्पिरेशन म्हणजे त्यांच्याकडून खूप घ्यायला मिळतं, मला शिकायलाही खूप गोष्टी मिळतात. तसंच मॅडमची एनर्जीचं बद्दल मी सांगेन की सकाळपासून त्या आम्हाला शिकवतात, रात्री अगदी 11-12 वाजेपर्यंत त्या उभ्या असतात आणि त्याच जी एनर्जी त्यांची सकाळी असते तीच एनर्जी त्यांची संध्याकाळी, त्या कंटाळत नाही. तसंच टीमबद्दल सुद्धा सांगेल, जी टीम आहे पूर्ण टीम आमच्यासाठी फुल म्हणजे तुम्हाला काय हवं आहे काय नको ह्या सगळ्या गोष्टी ते बघत होत्या, फुल एनर्जेटिक बघत होत्या. त्यांना कधी कोणी राग केला नाही, कधी कोणी इगो दाखवला नाही. आम्ही प्रत्येक वेळी प्रश्नाला प्रश्न विचारत होतो पण ते कधी कंटाळले नाहीत. त्या प्रश्नाचं आम्हाला एकदम जे योग्य उत्तर आहे ते त्यांच्याकडून मिळालं. त्याचबरोबर मॅमची एनर्जी फुल सकाळपासून संध्याकाळपर्यंत मॅम कंटिन्यू स्टेजवरती उभा राहून कंटिन्यू बोला, तर त्यांची एकदम हाय लेवलची एनर्जी आहे. त्यांना असं इरिटेशन नाही वाटलं. ते खूप छान पद्धतीने आम्हाला एक्सप्लेन करते आणि असं करत करत आम्ही खूप छान मेकअप केला. नंतर सर आले होते, त्यांनी आम्हाला हेअरबद्दल सांगितलं, हेअरबद्दल सगळी नॉलेज दिली, हेअरकटवरती प्रॅक्टिस करून घेतलं. मग नेल आर्ट्स केलं. नेल आर्ट्स पण खूप सुंदर पद्धतीने आम्हाला नेल आर्ट्स बघून वाटायचं अरे किती हार्ड असेल, पण कमी टाईममध्येच खूप सुंदर सुंदर डिझाईन मॅडमने शिकवल्या. म्हणजे मॅम आता 40 म्हणजे 40 त्यांनी 40 वर्षामध्ये जे स्ट्रगल केलं आहे आत्तापर्यंत, नंतर त्यांनी सुरुवात केलेली आहे मॅमनी. पण मी आता 35 ऑब्वियसली मी 35 एजची आहे आणि त्यांच्याकडून मला बघून असं वाटतं की नाही अजून म्हणजे कमी वेळामध्ये मला खूप शिकण्यासारखं मिळतं इथे. तर माझी इच्छा नक्कीच आहे की पुढे जाऊन सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मी इम्प्लिमेंट करीन आणि माझ्या व्यवसायात ह्याचा नक्कीच फायदा होईल. मी सगळ्यांना सांगेन की नक्कीच मॅडमकडून हा कोर्स तुम्ही करून घ्या आणि नवीन नवीन पद्धती घेऊन तुम्ही पुढे व्हा, असं मी सगळ्या माझ्या महिलांना, माझ्या मैत्रिणींना, माझ्या फ्रेंड्सला सगळ्यांना सांगेन. ये सब चीज़ें सीखकर हमको बहुत खुशी हुई. थैंक यू सो मच कल्पना मैम. आणि ज्यांना कोणाला कसं की सुरुवात असते, ज्यांना सुरुवात करायची असते त्यांना कसं प्रोडक्ट नाही किंवा प्रोडक्ट एवढ्या महागाचं आपण घेऊन करणार काय लगेच, मग शिकल्यानंतर लगेच प्रोडक्ट होईल का आपल्याला घेणं हा विचार करतात. पण कसं आहे की इथं मॅमनी सगळ्या कोर्सेससाठी म्हणजे नेल आर्ट झाला किंवा हेअरकटसाठी झाला, मेकअपसाठी झालं, सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी व्हॅनिटी स्वतः प्रोव्हाइड केलेली आहे. त्यामुळे प्रोडक्टबद्दल सुद्धा असं अडून प्रोडक्ट नाही म्हणून अडून नाही राहायचं तुम्हाला, तर त्याच्यासाठी पण तुम्ही येऊ शकता इथे, स्वतः कोर्स करू शकता. म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी मागं नाही राहायचं. लेडीजनी म्हणजे सगळ्यांनी केलंच पाहिजे, हे त्यांच्या ग्रोथसाठी केलं पाहिजे. असा सेटअप
बनवलं आहे की जे त्यांना एवढा टाईम लागला त्याच्यापेक्षा खूप कमी वेळात आपण खूप काही करू शकतो असं मॅडमनी सेटअप बनवलं आहे. तर मला असं वाटतं सगळ्यांनी नक्कीच या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे आणि मॅडमचं जो पण विजन गोल जे पण आहे ते पुढे सक्सेस होऊ दे ह्याचं मी मॅडमला ऑल द बेस्ट सांगते. तर ह्या एका ह्याच्याने बोलण्याने इतकं बरं वाटलं, कारण त्यांना त्या ज्या करतायत म्हणजे त्यांना मुलींना घडवायचं आहे, एक समाजासाठी ते पण त्या लढतायत आणि ह्या अशा समाजातल्या मुलींना त्यांना पुढे न्यायचं आहे. आणि हे बघून मला खूपच आनंद झाला की म्हणजे आपल्याकडे काही नसताना सुद्धा इतक्या कमी व्हॅल्यू म्हणजे काहीच नाही, म्हणजे मी म्हणेन या कोर्सची फी त्यांनी काहीच घेतली नाही असं मी समजेन. अशी एकदम कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट आणि त्यांच्याकडचं नॉलेज आम्हाला भरभरून दिलं, ते पण प्रोडक्ट सकट. आजकाल मार्केटमध्ये हे कुठेच बघायला भेटत नाही. मी प्रत्येक सेमिनार अटेंड केले आहेत, पण काही ना काहीतरी तिथे आम्हाला न्यावं लागलं आहे, तिथे आम्हाला खूप साऱ्या अडचणी पण आल्या, पण ह्या सेमिनारमध्ये आम्हाला काहीच अडचणी आल्या नाहीत, हे मी अगदी प्रामाणिकपणे सांगते. आणि थँक्स मी मॅमला सांगेन, त्या ज्या जिद्दीने त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं बघतात की त्यांना खूप मुलींना घडवायचं आहे, समाजासाठी जे करायचं आहे त्यासाठी मी त्यांना ऑल द बेस्ट देते. थँक्यू मॅम, थँक्स अ लॉट. आणि प्लस तुम्हाला नुसतं हेच नाही आहे इथे की बाबा मेकअप म्हणजे मेकअपच, फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये बिझनेस सगळं पूर्ण म्हणजे सगळंच एक मेडिटेशन बिझनेसचं तुम्हाला नॉलेज, हे कसं तुम्ही तुमचा बिझनेस इम्प्रूव्ह करू शकता ते सगळं तुम्हाला इथे भेटतं आहे. त्यामुळे मी तुम्हाला नक्की सजेस्ट करील की MK अकॅडमी नक्की जॉईन करा. थँक्यू.